नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया पितृपक्ष दरम्यान मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक जीवनावर काय होईल परिणाम. मेष राशी, चंद्रग्रहण तुमच्या आर्थिक जीवनातील आतापर्यंतच्या अज्ञात पैलूंना उजेडात आणू शकते. काही खर्च असे आहेत ज्यांची तुम्ही अपेक्षा केली नव्हती. तुमच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्याची हीच योग्य वेळ आहे. जुने नमुने मागे ठेवावे लागतील. तुमच्या करिअरचा मार्ग बदलण्याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा आणि तुमचे काम अनुकूल करण्यासाठी उपाय शोधा. वृषभ राशी, चंद्रग्रहणामुळे अचानक आर्थिक लाभ आणि नुकसान होऊ शकते. तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. नफ्याच्या शोधात जास्त राहू नका आणि जास्त जोखमीच्या गुंतवणुकीत अडकू नका. तुम्हाला तुमच्या सर्जनशील प्रकल्पापासून काही काळ अलिप्त वाटेल. जर तुम्ही व्यवस्थापकीय पदावर असाल तर बदल करण्यासाठी आणि नवीन नियोजन स्वीकारण्यासाठी तयार राहा. मिथुन राशी, चंद्रग्रहण तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित करते. हा काळ तुमच्या करिअरमधील बदलाचा काळ आहे. गुंतवणुकीबाबत जागरूक राहा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा. तुम्हाला तुमच्या कार्यजीवनाच्या स्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याची सक्ती वाटेल. घरातून काम करणे किंवा कामाच्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे यासह घरातील वातावरणातील बदल अनुभवणे शक्य आहे, जे तुमच्या करिअरवर परिणाम करू शकते. कर्क राशी, चंद्रग्रहणामुळे प्रवासाबाबत काही आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. तुमचे विचार आणि कल्पना व्यक्त करण्यात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, परंतु कामाच्या ठिकाणी तुमच्या संवादाच्या धोरणावर पुनर्विचार करू शकता. सिंह राशी, चंद्रग्रहणामुळे भागीदारी किंवा वारसाशी संबंधित बाबीमध्ये आर्थिक बदल होऊ शकतात. गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. अनावश्यक खर्च टाळा आणि उत्पन्नाचे स्रोत मजबूत करा. तुम्ही तुमचे सध्याचे उत्पन्नाचे स्रोत बदलण्यास इच्छुक असाल. तुम्हाला आर्थिक प्रगतीची कमतरता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अधिक पैसे कमावण्याचे इतर मार्ग शोधू शकता. कन्या राशी, जे व्यावसायिक भागीदारीत आहेत त्यांच्यासाठी भागीदारीच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करा. मनात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. सध्याची नोकरी ही एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर करायची इच्छा आहे का याचा विचार करा. तूळ राशी, कामाच्या ठिकाणी नियमित जबाबदाऱ्या पार पाडताना विशेषतः आरोग्यावर किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित खर्चाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. वैयक्तिक गरजा आणि भविष्यातील बचत यावर लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बेभरवशाचे वाटेल. वृश्चिक राशी, चंद्रग्रहणामुळे स्टॉक गुंतवणुकीशी संबंधित अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. सूर्य-केतू संयोगामुळे तुम्हाला समूह प्रकल्प किंवा सामुदायिक कार्याशी संबंधित कामापासून वंचित राहावे लागेल. तुम्हाला काही भागीदारी तोडून वैयक्तिक कामाची निवड करावी लागेल. धनु राशी, चंद्रग्रहण तुम्हाला मालमत्ता किंवा घराच्या बाबतीत आश्चर्यचकित करू शकते. या काळात घर खरेदी करणे किंवा घराशी संबंधित कोणताही खर्च करणे टाळा. मोठी खरेदी करू नका. सूर्य आणि केतूच्या संयोगामुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सध्याच्या नोकरीपासून वियोग होऊ शकतो
आणि ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल तुम्हाला शंका येऊ शकते. मकर राशी, जर तुम्ही दुसऱ्या देशात नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढील शिक्षण घेणे किंवा नोकरीसाठी प्रवास करणे यामध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. विचार करण्याची वेळ आली आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. कुंभ राशी, सामायिक संसाधना सहकार्य करताना सावध असणे आवश्यक आहे, कारण अशा समस्या असू शकतात ज्या सहज लक्षात येऊ शकत नाहीत. तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित बदल होऊ शकतात. तुम्ही गुंतवणूक किंवा व्यवसायात भागीदारी करत असाल तर ही वेळ तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. मीन राशी, तुमच्या करिअरसाठी ही वेळ चांगली आहे की नाही यात शंका निर्माण होईल. जर तुम्ही कोणत्याही व्यावसायिक भागीदारी किंवा सहयोगी कार्यात गुंतलेले असाल तर हा कालावधी काही अडचणी आणू शकतो. धन्यवाद.